हे वाण एवढं फास्टमध्ये येतं हार्वेस्टिंगला की 50 ते 70 दिवसात जागे शेत खाली होऊन जातं. फास्ट हार्वेस्टिंग होती या वाणाची. ह्या वाहतुकीसाठी एकदम चांगला सुरक्षित याचा गड्डा आहे. याला पाठीमागून बकेट. शेतकरी मित्रांनो, माझ्या हातामध्ये जी फुलगोबी दिसते, ही फुलगोबी म्हणजे लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळणारं एक पीक म्हणून फुलगोबीकडे आपण पाहतो. आणि या गावामध्ये जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळजवळ 2-2, 3-3 एकर फुलगोबी या ठिकाणी आहे. चांगला अनुभव आपल्या शेतकरी भावांना आहे, त्याचा अनुभवाचा फायदा आपण घेऊ. आणि जर बघत असाल तर मैको 370 वाण हे जे आहे ते माझ्या हातामध्ये आहे, त्याची गुणवैशिष्ट्य त्यांच्याकडून जाणून घेऊ. आणि एक 50 ते 70 दिवसामध्ये निघणारी ही व्हरायटी जर तुम्ही बघत असाल तर एकदम चांगला प्लॉट त्यांनी आणलेला आहे. आणि बियाण्याची म्हणजे बियाणं त्यांनीच रोपं तयार केले आणि रोपं तयार करून त्यांनी हा प्लॉट जो आहे हा प्लॉट त्यांनी विकसित केलेला आहे. तर त्यांना अधिक माहितीसाठी त्यांचा आपण परिचय करून घेऊ. भाऊराम, हा राम. आपला एकदा परिचय करून घ्या. माझं नाव रतन रामराव गोटे, राहणार कासारखेड, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. तुम्ही आता किती वर्ष झालाय गोबी या पिकामध्ये? मी 7-8 वर्षापासून या पिकात. आणि मला वाटतं या गावामध्ये येताना रस्त्याने दिसले सगळे हा, या गावात फुलगोबीच आहे. भरपूर लोक फुलगोबीची शेती करतात. बरोबर आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे. आणि मैको 370 वाण हे तुम्ही याच वर्षी याच वर्षीला. बरोबर आहे, नवीन वाण आहे. अर्ली ट्रॉपिकल असणार हे वाण याच्यामध्ये आणि तुमच्या पहिल्या जे तुम्ही लावत होती त्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? याचा गड्डा त्या पहिल्या वाणापेक्षा पांढरा शुभ्र आहे. बर. आणि याच्यावर काळे डाग येत नाहीत. आणि हा वाहतुकीला पण चांगला आहे. हा फुटत नाही का? हा, फुटत नाही, घट्ट आहे. बर, घट्ट आहे. आणि जे काळे डाग म्हणजे उन्हाळ्यामध्ये काळे डाग पडतात हा, ते येत नाही या वाणावर. ते येत नाही. हा, रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे या वाणावर. म्हणजे घट्ट असल्यामुळे वाहतूक चांगली होती हा, आणि काळे डाग नसल्यामुळे बाजारभाव पण चांगला मिळतो. बाजारभाव. बरोबर आहे. बाकी निघायच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं ठरलं, जर जे काही समजा लवकर आपण म्हणतो फुलगोबी ही लवकर निघती, तर ही सुरुवातीला रोप लावणीपासून ते पहिला तोडा चालू झाला हे किती दिवसात चालू झाला? ते 48 ते 50 दिवस. 48 ते 50 दिवस. हा, तर पूर्ण जर त्याचं सायकल जर म्हणलं तर रिकाम हे रान जे आहे ते रिकाम रान किती दिवसात होईल? ते 70 दिवसापर्यंत रिकाम होऊन जाईल. म्हणजे 22 दिवस तोडा चालेल ते. म्हणजे 48 दिवसापासून ते 70 दिवसापर्यंत सगळं रान मोकळं होऊन जातं. म्हणजे जवळजवळ एक 2-2.5 महिने घेतं समजा बुवा. हा, आहे ना? त्याच्यामध्ये तुमचे पैसे हातात येते. बरं, याची सुरुवात जी आहे ती तर जी बी आहे, बी टाकून तुम्ही रोपं तयार केली का? हा, गादी वाफे तयार करून रोप तयार केले. गादी वाफ्यावरती रोपं तयार केली. तर पाठीमागे आपण मध्यंतरी मैको 370 या वाहनाचा जो व्हिडिओ टाकला होता, तर त्या शेतकऱ्यांनी त्या नर्सरीवाल्यांनी असं सांगितलं होतं की याच्यामध्ये खाडण्या पडत नाही, याचं रोप पूर्ण काढणे उगतं. पडले नाही, स्वतः आपण तयार. तुमचं याच्याबद्दलचा अनुभव करायला एक शेतकरी म्हणून अनुभव सांगा खरा. म्हणजे याच्या जे आहे का नाही, याच्यात अजिबात खाडी पडत नाही. जेवढं बी आहे तेवढं पूर्ण जास्त उगवून शकताय बाकीच्या वाणापेक्षा त्याच्यावर. पूर्ण उगवण क्षमता तिची आली. हा, बरं, रोप किती कधी टाकलं होतं तुम्ही रोप? मी रोप टाकलं होतं 4 मार्च 2026. तर लावणीचा दिवस सांगता येईल? हो, 28 मार्च 2026. बरं, आणि त्याच्यानंतर काढणी काढणी जवळपास 19-20 मे चालू झाली. म्हणजे पूर्ण तारखा त्यांच्याकडे लिहिलेल्या आहेत, हा. जेणेकरून त्यांना ते बरोबर लक्षात आहेत, कारण की आपण मेहनत करतो, आपण माहिती मेहनत असतं. करतो, प्रत्येक तारीख आपल्या लक्षात असते. बरोबर आहे. बरं, इतर वाहनाच्या तुलना करता आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा जो गड्डा आहे हा किती किलो तुम्हाला मिळाला? याचा 800 ते 900 ग्रॅम पडू राहिला. 800-900. तर मग हे तुम्हाला जे मार्केट तुम्हाला लागतं त्याच मापाचं आहे का? हा, त्याच मापाचा आहे, बिलकुल त्याच मापाचं आहे. या साईजचा गड्डा जास्त चालतो. उन्हा आता मेचा 28-29 तारीख आहे, तर वाहतुकीच्या बाबतीमध्ये जर विचार करायला ठरलं तर हा गड्डा कसा सांगता येईल? तो हा गड्डा पाठीमागून हा जॅकेट सारखा असल्यामुळे वाहतुकीला हा सोयीस्कर आहे. याला जॅकेट म्हणतात हा, आणि याला म्हणतात कोट, आहे ना? हा, एअरकोट. तर मग हे प्रवासामध्ये चांगलं राहतं, त्याला हा. बाजारभाव चांगला मिळतो. चांगला मिळतो. बरं, आता पुढच्या वर्षी परत तुम्ही गोबी करणारच आहे. हो, तर गोबी शिवाय तुम्ही मला वाटतं काय करत नाही म्हणजे. हा, फुलगोबी शेती करतो आपण. बरोबर आहे. तर मग पुढच्या वर्षी तुम्ही या वाहनाला पसंत देणार का कसं काय? नाही, याच 370 वाणाला पसंती देणार. चांगला वाटलं. हा, चांगला वाटतं. तर नक्कीच तुम्ही आसपास जर असाल, त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी सांगितलेला आहे, तुम्ही येऊन या ठिकाणी बघा आणि मला वाटतं 2-4-5 दिवसामध्ये हे रान सुद्धा आवरून जाईल. हो. बरोबर आहे. हो. तर आजूबाजूला तुमच्या कुठं जर मैको 370 वाण जर असेल तर त्या जाऊन ठिकाणी जाऊन खात्री नक्कीच करा. बरं, पाण्याच्या बाबतीत, खताच्या बाबतीत, इतर वाणाशी याची काही फवारण्याच्या बाबतीत काही तुलना? नाही, काही नाही, सारखीच सोय. सगळ्याची सारखी हा, सोय. सारखीच. म्हणजे इतर जे वाहन आहे शेतकऱ्यांचे हा, त्याची सारखीच सोय आहे. त्यासारखी सोय, पण याचा गड्डा पांढरा शुभ्र आणि घट्ट आहे. तर भाऊनी चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. भाऊराम, धन्यवाद. राम राम.